नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर। आजचा व्हिडिओ मी खास माझ्या इन्फ्लुएन्सर मित्रांसाठी घेऊन आलोय आणि याच्यात मी जास्त मोठा व्हिडिओ करणार नाहीये, फार शॉर्ट असणार आहे हा व्हिडिओ। पण याच्यावरती जास्त करून तुम्हाला जर काही डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता। कालच मला माझ्या एका मित्राने, जो इन्फ्लुएन्सर म्हणून व्हिडिओज तयार करतो, तो कोलॅबोरेशन करत असतो, कॉन्टेंट्स बनवत असतो, तर त्याने मला प्रश्न विचारला की अमित, मी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का, की जेणेकरून मला काही त्रास होईल किंवा असं। तर त्याला मी एक दोन गोष्टी त्याला सांगितल्या त्याला, की ज्या वेळेला आपण कोलॅबोरेशन्स ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1985 मध्ये ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, ही जी सुरू झाली होती। या ऑर्गनायझेशनचा आता लेटेस्ट काही गाईडलाईन्स 2021 मध्ये जारी करण्यात आलेले आहेत आणि हे स्पेसिफिक डिजिटल कंटेंट्स बनवतात, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जे काही ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात आणि ओव्हरऑल ॲडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड इन्फ्लुएन्सरसाठी याच्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आलेली आहेत आणि ह्याचं पालन सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इन्फ्लुएन्सर मित्रांनी करणं गरजेचं आहे। ज्यावेळेला तुम्ही कोणाची ॲडव्हर्टाइजमेंट करत असता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय प्रमोट करणार आहात, तुम्ही प्रमोट केल्यानंतर त्याचे काही मिसहॅपनिंग जर होत असतील तर त्याची जबाबदारी कोणाची, किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा स्पेसिफिक या लॉ मध्ये काम करणाऱ्या तुम्हाला तुमच्या मित्रांची गरज लागू शकते आणि यासाठी प्रिसाइजली कॉन्ट्रॅक्ट्स करणं फार गरजेचं आहे। आणि ते जर कॉन्ट्रॅक्ट नसतील तर यू मे लँड इन बॅड सिच्युएशन्स। सो सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत की जी तुम्हाला पाळली पाहिजेत आणि ती जर पाळली नाही तर तुम्हाला त्याचा त्रास नक्की होऊ शकतो। तुम्ही जरी दुसऱ्याचा कोणाचा तरी ब्रँड प्रमोट करताय, तुम्ही त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असता। अनेक बाकी पण त्याच्यामध्ये काही लॉज आहेत की जे तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे। अदरवाईज अशा पद्धतीची कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट करू नका ज्याने तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो। दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःचा जो कॉन्टेंट तयार करत असता, हा कॉन्टेंट तुम्हाला सुचलेला कॉन्टेंट आहे, तुमची आयडिया असते आणि ही युनिक असते। आयडियाज या युनिक असतात। मला सुचलेली जी कल्पना असेल ती इतर कोणाला नाही येऊ शकत। पण जर सपोज मी एक विशिष्ट कॉन्टेंट जर तयार केला तर तो आपण कॉपीराईट करून जर घेतलेला असला तर त्याला आपल्याला एक प्रोटेक्शन मिळतं आणि ते प्रोटेक्शन जर घेतलेलं असेल तर भविष्यामध्ये तुमच्या त्या कॉपीराईट कंटेंटला तुमच्या परवानगीशिवाय दुसरा कोणी कॉपी करू शकत नाही आणि जर करत असेल तर तो टेक डाऊन करू शकतो आपण। याच्याही काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत। याच्याबद्दल मी एक वेगळा तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला थेट तुमच्याशी संपर्क साधून किंवा माझ्याशी संपर्क साधा तुम्ही, मी तुम्हाला त्याच्यावरती डिटेल्स देईन तुम्हाला। जर तुम्ही कॉपीराईट जर घेतलेला असेल, आता विशिष्ट प्रकारचे काही व्हिडिओज तुम्ही बघता की आपण कशासाठी इन्फ्लुएन्सर व्हिडिओ का तयार करतात की त्याला लाईक्स मिळावं, त्याला व्ह्यूज मिळावं, ते मॉनिटाईज व्हावं आणि त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळावं, तुम्हाला काहीतरी त्याच्यातून बेनिफिट मिळावं, मॉनिटरी गेन्स मिळावे। पण काही वेळेला काय होतं की तुम्ही तो व्हिडिओ तयार करता, तुम्ही एक कॉन्टेंट तयार करता आणि हा कॉन्टेंट तयार करून झाल्यानंतर इतर कोणतरी तो कॉन्टेंट कॉपी करतो आणि तो त्याच्या कुठल्या वेबसाईटवरती, त्याच्या कुठलेही दुसरे इतर प्लॅटफॉर्म्स असतील तर त्या प्लॅटफॉर्म्सवरती तो ते कॉन्टेंट पब्लिश करायला सुरुवात करतो। आता याच्यामुळे होतं काय की तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटला येणारा जो ट्रॅफिक असतो तो ट्रॅफिक तिकडे डायव्हर्ट होतो आणि हा ट्रॅफिक डायव्हर्ट झाल्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही तुमच्या आयडियाला जे काही व्हॅल्यू जी मिळायला पाहिजे होती ती मिळत नाही। अशा पद्धतीचं जर कॉन्टेंट तुम्हाला स्वतःचा, माझं कॉन्टेंट कॉपी झालेला जर कळला तुम्हाला, तर आपण ताबडतोब त्या इन्फ्रिंजमेंट ज्यांनी केलेली आहे, ज्यांनी ती कॉपी केलेली आहे त्याला आपण नोटीस देऊन तो कॉन्टेंट जो आहे तो आपण रिमूव्ह करायला लावू शकतो आणि त्याचे अनेक फायदे आहेत। तुमच्या परमिशनशिवाय इतर कोणीही तुम्हाला कॉपी करू शकत नाही। इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बद्दल तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तुमच्या इन्फ्लुएन्सर या फील्डमध्ये, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये, तर नक्की मला संपर्क साधा तुम्ही, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन याच्यामध्ये करेन। धन्यवाद।